नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूषण पाटील स्वागत क्लासेसमध्ये स्वागत करतो। आता आपल्याला स्टँडर्ड 8 या ठिकाणी काय जे चॅप्टर 3 आहे ते पाहायचं अतिशय सोपं आहे, इंडायसेस अँड क्यूब रूट। आता काय ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी बघा एक नंबर दिला आहे 2 × 2 × 2 × 2 × 2 × आता 2 × 2 × 2 म्हणजेच काय की 2⁵ हा वरचा जो नंबर आहे हा इंडेक्स आणि हा खालचा नंबर हा का बेस आहे। आपल्याला जर सांगितलं की ह्या नंबरचा आपल्याला प्रोडक्ट फॉर्म लिहायचा आहे, तर आपल्याला प्रोडक्ट फॉर्म कुठला लिहिणार आपण 2 × 2 × 2 × 2 × 2। आता या ठिकाणी काय 2⁵ आहे, इंडेक्सला 5 आहे, म्हणजे हा 2 5 टाइम्स घेतला, 1 2 3 4 5 किती वेळेस घेतलाय 5 टाइम्स घेतलाय। हे या ठिकाणी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। जर आपल्याला असा एक प्रोडक्ट फॉर्म दिलेला राहील तर त्याला इंडेक्स फॉर्ममध्ये जर लिहायला लावला तर त्या ठिकाणी आपण इंडेक्स फॉर्ममध्ये ह्या पद्धतीने लिहिणार, म्हणजे 2⁵ हे लक्षात घेणं गरजेचं आहे। तसंच पुढे दिलं आहे लॉज ऑफ इंडायसेस। आता काय असतं बघा, या ठिकाणी लॉज दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार आपण एक्झाम्पलही घेतलेले आहे। तुम्हाला या ठिकाणी पेज नंबर 14वर तुमच्या त्या ठिकाणी काय बुकमध्ये पेज नंबर 14वर तुम्हाला फाईल मिळतील। तर काय ते समजून घेऊ आपण या ठिकाणी। तर या ठिकाणी दिलेलं आहे, तर बघा a⁵m × a⁵n इज इक्वल टू a⁵m + n। आता महत्त्वपूर्ण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, तर या ठिकाणी काय मल्टिप्लाय आहे, जेव्हा मल्टिप्लाय असेल तेव्हा ते त्यांचे इंडेक्स असतात, त्या इंडेक्समध्ये काय होईल या ठिकाणी प्लस होईल। हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। म्हणजे समजून घ्या या ठिकाणी 5 × 3 दिलेला आहे, 5⁵3 × काय स्क्वेअर किंवा ⁵2। आता काय केलं आहे इथं मल्टिप्लाय आहे, या दोन नंबरमध्ये काय मल्टिप्लाय आहे, तर त्यांचा जो इंडेक्स आहे त्या इंडेक्सचे काय होईल या ठिकाणी प्लस होईल, म्हणजेच काय प्लस होईल। म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहिणार 3 आणि हा 3 प्लस, आता या ठिकाणी m + n आहे, तसं या ठिकाणी काय येईल 3 + 2 म्हणजेच काय मिळणार आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल आपण एकदा बघून घेऊ पुस्तकामध्ये, हो तेच आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे 5 मिळणार आहे, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। तसंच पुढे दिलेलं आहे a⁵m / a⁵n। आता या ठिकाणी काय डिवाइड दिलेलं आहे, जेव्हा डिवाइड राहील तेव्हा त्यांच्या इंडेक्समध्ये काय होईल मायनस होईल त्यांचा, म्हणजेच त्या ठिकाणी a⁵m - n इंडेक्सचं काय होईल जेव्हा डिवाइड राहील तेव्हा मायनस होईल इंडेक्समध्ये, आणि जेव्हा मल्टिप्लाय राहील तेव्हा प्लस होईल। हे समजून घेणं गरजेचं आहे। म्हणजे यांचं या ठिकाणी बघा पुढील एक्झाम्पल दिलं आहे 3⁵7 / 3⁵9 दिलेला आहे। म्हणजेच काय होणार या ठिकाणी 3 7 आणि 9 म्हणजे काय मध्ये होईल काय होईल त्या ठिकाणी सबट्रॅक्ट होईल। काय काय इथं काय की इथं डिवाइड आहे, म्हणजेच 7 - 9 7 - 9 जर केलं तर आपल्याला काय मिळतो -2 आपल्याला मिळतो। हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। तसेच या ठिकाणी पुढे आपल्याला दिलेलं आहे a × b⁵m। जेव्हा a × b⁵m ह्या पद्धतीने हा जो लॉ आहे, तर त्यावेळेस काय होतं की a⁵m b⁵m। तर बघा या ठिकाणी तसंच दिलं आहे 5 × 7⁵2 दिलेला आहे, मग या ठिकाणी काय येईल 5² म्हणजेच काय ⁵2 आणि 7² या पद्धतीने आपल्याला घ्यावा लागेल। अतिशय सोपं आहे। तसंच पुढे दिलं आहे a⁵0 दिलेला आहे इज इक्वल टू 1, तेव्हा आपल्याला काय मिळणार या ठिकाणी 5 काय दिलं आहे 0 दिलेला आहे, म्हणजेच काय मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी 1 मिळणार आहे। आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे, अतिशय सोपं आहे। तर बघा a⁻m इज इक्वल टू 1/a⁵m दिलेला आहे। बघा इथं मायनस आहे, परंतु याला ह्या पद्धतीने लिहिल्यानंतर काय 1/a⁵m आहे, इथं मायनस काय होईल
कट होऊन जाईल, मायनस राहत नाही. तसंच हे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल पण तसंच आहे. 5 रेस टू -3 इज इक्वल टू 1/5. आता या ठिकाणी कसं m दिलेला आहे, -m दिलेला आहे, या ठिकाणी m दिलेला आहे, तर या ठिकाणी रेसला काय दिलं आहे, -3 दिला आहे, तर हा या ठिकाणी काय होईल प्लस, म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहिणार 3 प्लस लिहिणार. तसंच पुढचं एक एक्झाम्पल दिलं आहे, a⁻m × n दिलेला आहे, a⁻m × n दिलेला आहे, तर या ठिकाणी काय इज इक्वल टू a⁻m × n. m आणि n मध्ये काय होतोय, मल्टिप्लाय होतोय. तसंच हे एक्झाम्पल आहे या ठिकाणी दिलेलं, a⁻4 × 5 म्हणजेच काय 4 × 5 काय 20 मिळतो आपल्याला, काय मिळतो 20 मिळतो, म्हणजेच 3⁻20. या ठिकाणी काय लिहिणार आपण 20, काय लिहिणार 20. तसंच पुढे एक उदाहरण दिलेलं आहे आपल्याला 7 नंबरचं, एक लॉज दिलेला आहे, a/b⁻m दिलेला आहे, अपॉनमध्ये आहे a/b⁻m दिलेला आहे, इज इक्वल टू तेव्हा काय आहे की a/m/b/m, म्हणजे हा एचा पण रेस राहील आणि बीचा पण राहील. म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहिणार, एक एक्झाम्पल दिला आहे 5/7 दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहिणार 5, याला तुम्ही रेस टू 3 म्हणा किंवा 5³ म्हटलं तरी चालेल, आणि 7³ किंवा 7⁻3. या पद्धतीने आपण हे समजून घेतलं. आता पुढे एक आणखी दिलेलं आहे, तर या ठिकाणी काय दिलं आहे की a/b⁻m दिला आहे, m दिलेला आहे, तेव्हा काय होईल प्लस, या ठिकाणी हा प्लस आहे, हा पॉझिटिव्ह आहे, पण या ठिकाणी हा काय मायनस आहे. जेव्हा मायनस राहील तेव्हा आपल्याला काय करायचं, यांचा रेसिप्रोकल करायचं आहे. जसं a/b आहे, a आणि b मध्ये काय रेसिप्रोकल होईल, म्हणजेच काय या ठिकाणी हा b वरती होऊन जाईल, b/a होऊन जाईल, आणि या ठिकाणी हा -m काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, अतिशय सोपं प्रकरण आहे. तर आपल्याला पुढे बघायचं की 5/7 म्हणजेच आपण काय ह्या पद्धतीने समजून घेऊ की हा 7 वरती, आणि या ठिकाणी काय हा 5 काय खाली, म्हणजेच काय 7/5 या पद्धतीने आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि एक आणखी एक शेवटचं दिलं आहे की 5⁻1 दिलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे 5, या ठिकाणी काय मिळणार आहे आपल्याला तोच अंक. म्हणजे समजून घ्या 5ला जर 1 ने मल्टिप्लाय केला तर 5×1=5, म्हणजेच काय येणार या ठिकाणी 5 आपल्याला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं की प्रोडक्ट फॉर्म आणि काय इंडेक्स फॉर्म. आता हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायला लावलं, या ठिकाणी हा प्रोडक्ट फॉर्म दिला असेल तर ह्या पद्धतीने लिहायचं, आणि जर आपल्याला इंडेक्स फॉर्म दिला असेल प्रोडक्ट फॉर्ममध्ये लिहायला लावलं तर ह्या पद्धतीने आपल्याला हे लिहायचं आहे. अतिशय सोपं होतं, तुम्ही लिहू शकता. टेक अ स्क्रीनशॉट. तर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे मिनिंग ऑफ द नंबर व्हेन द इंडेक्स इज अ रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म 1/n. बघा या ठिकाणी 1/n. आता सुरुवातीला आपण बघितलं तर काय आपण सुरुवातीचं बघितल्यानंतर आता काय आपल्याला 1/n फॉर्ममध्ये कशा पद्धतीने लिहिता येईल बघा. कुठले रॅशनल नंबर. आता आपल्याला स्क्वेअर, जर आपल्याला स्क्वेअर सांगितला तर आपण स्क्वेअर कशा पद्धतीने 9² या पद्धतीने लिहिणार. जर आपल्याला स्क्वेअर रूट सांगितला, स्क्वेअर रूट ऑफ 9 इज रिटन ॲज, तर आपण कशा लिहिणार √9 ह्या पद्धतीने लिहिणार. मग त्याचा आन्सर येईल त्या ठिकाणी काय 3. हे आपल्याला माहिती आहे. तर या ठिकाणी काय ह्या साईनला काय म्हणतात बघा, ह्या साईनला म्हणतात इज द रेडिकल साईन म्हणतात. काय म्हणतात रेडिकल साईनला. ह्या साईनला काय म्हणतात रेडिकल साईन, म्हणजे काय √. आता आपल्याला क्यूबचं सांगितलं आहे, तर क्यूबचं लिहिताना आपल्याला काय करावं लागेल बघा. आणखी एक महत्त्वपूर्ण की रेडिकल साईन म्हणजेच याला जर आपल्याला लिहायचं आहे, याला जर आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे या ठिकाणी इंडेक्स फॉर्ममध्ये युजिंग इंडेक्स, इट इज एक्सप्रेस ॲज 9⁻1/2. 9⁻1/2 ह्याला आपण काय इंडेक्स फॉर्ममध्ये काय युजिंग इंडेक्स इट इज एक्सप्रेस ॲज 9⁻1/2. म्हणजेच रूट जे आहे
9 जे आहे अंडर रूट काय 9 आहे 9, तर याला लिहिताना आपण ह्या पद्धतीनेही लिहू शकतो. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसंच आहे क्यूब. आता आपल्याला सांगितलं क्यूब, एखाद्या नंबरचा क्यूब समजून घेतो, तो नंबर ए आहे तर एचा क्यूब, जसं या ठिकाणी स्क्वेअर घेतला 9चा स्क्वेअर, तसं एखादा या ठिकाणी नंबर आहे त्या नंबरचा क्यूब समजून घ्या 2 दिलेला आहे, तर या ठिकाणी 2चा क्यूब. आता 2चा क्यूब म्हटला म्हणजे 2 × 2 × 2 म्हणजे 3 टाइम्स मल्टिप्लाय करावा लागेल 2ला. 2 × 2 = 4, 4 × 2 = 8. जर या ठिकाणी 2 राहिला तर 2चा क्यूब. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, क्यूब काढायचं. परंतु आपल्याला क्यूब रूट इंडेक्स फॉर्ममध्ये या ठिकाणी इंडेक्समध्ये जर लिहायचं युजिंग इंडेक्स इट इज अ एक्सप्रेस जर आपल्याला करायचं असेल तर कशा पद्धतीने करू शकतो आपण. तर या ठिकाणी बघा आपल्याला स्क्वेअर म्हटलेला आहे, या ठिकाणी जर स्क्वेअर रूट म्हटलेला आहे तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. दिलेला नाही म्हणजे तिथे समजून घ्यायचं की त्या ठिकाणी 2 आहे. परंतु जर आपल्याला क्यूब दर्शवायचा आहे, स्क्वेअरसाठी 2 आणि क्यूबसाठी आपल्याला काय 3, हे लक्षात ठेवा, अतिशय इम्पॉर्टंट आहे. क्यूब रूट म्हणजेच काय या पद्धतीने आपल्याला लिहावं लागेल. क्यूब रूट म्हणजे या ठिकाणी काय 3 आणि काय रूटमध्ये काय a or a⁻⁴. ह्या तुम्ही असं लिहा किंवा असं लिहा, या दोघां पद्धतीने ह्याला आपण इंडेक्स फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं आहे आपल्याला या पद्धतीने इंडेक्स फॉर्ममध्ये, हे लक्षात ठेवा. तसं आपल्याला काही या ठिकाणी बघू एक्झाम्पल काय की क्यूब रूट ऑफ क्यूब म्हटलाय म्हणजे 3, स्क्वेअर म्हटला म्हणजे 2 आपल्याला घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं आहे. क्यूब रूट ऑफ 125. आता लिहिताना कसं करणार, क्यूब रूट ऑफ 125 म्हणजेच आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिताना आपण काय करणार या ठिकाणी की आपण करणार 125⁻⁴ इंडेक्स फॉर्म, और त्याला आपण या ठिकाणी काय 3√125 आपल्याला या पद्धतीने लिहावं लागेल. तसं 6√729. आता 729 आपल्याला हा एक नंबर दिलेला आहे, मग काय याला 6th रूट म्हटलेलं आहे. किती म्हटलेलं आहे 6. मग कसं लिहिणार आपण, तर याला 729⁻⁴ म्हणजे काय इंडेक्स फॉर्ममध्ये या पद्धतीने आपण याला एक्सप्रेस करू शकतो. 1/6. 6th रूट म्हटलं आहे म्हणजे या ठिकाणी काय 1/6 म्हणजे आपण 1/n फॉर्ममध्ये बघतोय. आणि क्यूब म्हटलेला आहे म्हणजेच काय या ठिकाणी 1/3. जर स्क्वेअर म्हटलं असं या ठिकाणी तर 1/2 आला असता, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी 6 आहे म्हणजेच काय 1/6. या पद्धतीने आपल्याला 6√729 या ठिकाणी कसं लिहिणार 729⁻⁴ म्हणजेच याला किंवा आपण ऑर बघा 6 आहे म्हणून या ठिकाणी काय 1/6 घेतला आपण आणि या ठिकाणी काय याला ज्या पद्धतीने लिहिणार 6√729. हा काय झाला इंडेक्स फॉर्ममध्ये. पण आपल्याला nth रूट ऑफ a ह्या फॉर्म nth रूट ऑफ a मध्ये जर लिहायचं असेल तर याला ह्या पद्धतीने लिहावं लागेल. म्हणजे आपल्याला 800⁻1/10 दिलेला आहे. 800⁻1/10 दिलेला आहे, तेव्हा याला आपण काय लिहिणार की या ठिकाणी काय दिलं आहे 10 दिलेला आहे. या ठिकाणी इंडेक्समध्ये हा जो इंडेक्स आहे ह्या इंडेक्समध्ये 1/10 दिलेला आहे. मग हा जो 10 आहे हा 10 म्हणजेच काय 10th रूट ऑफ 800 म्हणजेच काय 10th रूट ऑफ 800 या पद्धतीने आपण हे लिहू शकतो. याच्यानुसार आपल्याला प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे. अतिशय सोपा आहे, लिहू शकता. टेक स्क्रीनशॉट. आता आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 3.1 पाहायचा आहे. अतिशय सोपं आहे. तर बघा काय करणार या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एक्सप्रेस द फॉलोइंग इन इंडेक्स दिलेला आहे, इंडेक्स फॉर्ममध्ये दिला आहे. मग इंडेक्स फॉर्ममध्ये आपल्याला कशा पद्धतीने लिहायचं आहे आता ते समजून घेऊ. अतिशय सोपं आहे. तर या ठिकाणी इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिताना आपल्याला काय दिलं आहे 5th रूट ऑफ 13 दिलेला आहे. आता 5th रूट ऑफ 13 दिला आहे म्हणजे इंडेक्स फॉर्ममध्ये काय या पद्धतीने आपल्याला लिहायचं. हे जे दिलेलं आहे ते ह्या पद्धतीने आपल्याला लिहायचं. म्हणजेच काय 5th रूट ऑफ 13 दिलेला आहे म्हणजे आपण लिहिताना या ठिकाणी काय दिलं आहे 13 लिहिणार
आणि काय फिफ्थ रूट म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी काय घेणार आपण 1/5 घेणार. अतिशय सोपं आहे. तसंच पुढे काय दिलं आहे सिक्स्थ रूट ऑफ 9 दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी काय लिहिणार आपण तर या ठिकाणी लिहिणार 9 आणि काय सिक्स्थ रूट दिलं आहे म्हणजे रेज टू 1/6. तसंच या ठिकाणी आपल्याला दिलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 256. स्क्वेअर आला म्हणजेच काय 2, क्यूब आला म्हणजेच काय 3. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी आपण काय लिहिणार 556 रेस टू या ठिकाणी काय 1/2 दिलेला आहे. स्क्वेअर रूट म्हटलेला आहे. नुसतं स्क्वेअर सांगितलं असतं तर आपण फक्त या ठिकाणी 2 लिहिला असतं. आपण स्क्वेअर रूट सांगितलं म्हणजेच काय 256 रेस टू 1/2. तसंच या ठिकाणी दिलं आहे क्यूब रूट ऑफ 17. आता क्यूब रूट ऑफ 17 म्हटलं म्हणजे सेम त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी काय करणार 17 लिहिणार आणि 17 लिहिणार त्या ठिकाणी काय क्यूब म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी 1/3 लिहिणार. आता पुढे आहे दिलेलं 8 काय 8 रूट ऑफ 100. मग या ठिकाणी आपण लिहिणार 100 आणि 8 रूट म्हटलेलं आहे म्हणजे रेज टू 1/8. या पद्धतीने आपण लिहिणार. तसंच आहे 7th रूट ऑफ 30. मग या ठिकाणी लिहिणार आपण 30 आणि 7th रूट म्हटलं आहे म्हणजे 1/7 आपण लिहिणार. या पद्धतीने आपण लिहिणार. तसंच पुढे काय दिलेलं आहे राईट इन द फॉर्म एन काय nth रूट ऑफ a इन ईच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. म्हणजे ह्या नंबरला आपल्याला ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजेच कशा पद्धतीने लिहिणार आपण तर या ठिकाणी काय दिलेलं आहे या ठिकाणी आहे 81 रेज टू 1/4 दिलेला आहे. म्हणजे आपण काय लिहिणार की 4th या ठिकाणी लिहिणार 4th लिहिणार 4th रूट ऑफ 81. या पद्धतीने लिहायचं आहे. पुढचंही तसंच करायचं आहे आपल्याला. मग पुढचं काय आता काय स्क्वेअर 2 दिलाय 1/2 दिलाय 49 आणि 49 रेज टू काय 1/2 दिलाय म्हणजेच 2 आहे म्हणजेच काय स्क्वेअर. म्हणजे बघा या ठिकाणी कसं लिहिलंय आपण स्क्वेअर रूट या ठिकाणी लिहिणार स्क्वेअर रूट ऑफ काय लिहिणार 49. अतिशय सोपा आहे. एवढं लक्षात ठेवा. ही प्रॅक्टिस सेट 3.1 काय सोपी. जर तुम्ही याचा अगोदरचं जे परिपूर्णरित्या जर बेसिक समजून घेतलं तुम्हाला हे प्रॅक्टिस सेट सोडवणं अतिशय सोपं आहे. आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि जर व्हिडिओ तुम्हाला समजत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक पण करा. तर या ठिकाणी बघा पुढे दिलं आहे 15 रेज टू 1/5 दिलेलं आहे. म्हणजे काय 1/5 म्हणजे काय फिफ्थ रूट. म्हणजे त्या ठिकाणी आपण घेणार फिफ्थ रूट ऑफ 15. तसंच पुढे दिलेलं आहे 512 रेज टू 1/9 म्हणजे काय 9th रूट आहे. या ठिकाणी काय 9th रूट आहे म्हणजे या ठिकाणी आपण लिहिणार 9th रूट ऑफ 512. या पद्धतीने पुढे काय काय दिलं आहे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पण 9 दिलं आहे. ओके आपण बघून घेऊ एकदा काय दिलेलं आहे 19 दिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला 1/19 दिलेलं आहे. मग या ठिकाणी आपण काय लिहिणार 19 लिहिणार 19th रूट ऑफ 100. आणि शेवटचं काय दिलेलं आहे 6th रूट 6 रेज टू 1/7 म्हणजे काय 7th रूट ऑफ 6. ह्या पद्धतीने या पद्धतीने तुम्हाला समजलं असेल आणि मला वाटतं तुम्हाला परिपूर्णरित्या समजलं आहे. आणि जरी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर करा चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा. आणि जर बेल आयकॉनला क्लिक केला तर फायदा काय आहे की
ह्या पद्धतीचे जे काही इम्पॉर्टन्स व्हिडिओज आहेत, जे जे प्रॅक्टिस सेट आहेत, जे तुम्हाला काय त्यांची अपडेट मिळेल. म्हणजे यूट्यूबला त्या ठिकाणी तुम्हाला बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आणि बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर काय तुम्हाला समजेल की एक नवीन व्हिडिओ आला आहे. तर लिहू शकता, टेक स्क्रीनशॉट. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 3.1 पाहिला. आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, इतरांनाही शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.